कचला 2 सलामीचे फलंदाज गेडगाव स्मॅशर संघाचे 2 सलामीचे फलंदाज चला पटकन मैदानाच्या आतमध्ये। सेमीफायनलचा दुसरा थरार मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला आता रंगताना पाहायला मिळणार आहे। खरं तर आयोजकांनी एक चांगलं काम मैदानाच्या आतमध्ये सातत्याने या स्पर्धेसाठी केलं। त्या आयोजकांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत आणि या स्पर्धेसाठी ज्या मान्यवरांनी खऱ्या अर्थाने बक्षीस स्वरूपामध्ये देणगी दिली त्या मान्यवरांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत। एक देखण आणि नेटकं आयोजन आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये या आयोजकांच्या माध्यमातून झालं। खऱ्या अर्थानं ही स्पर्धा उभी करण्यासाठी ज्या आयोजकांनी मेहनत घेतली खऱ्या अर्थाने विशेष सहकार्य त्यांचं या स्पर्धेसाठी आहे। त्यांच्या नावानं खरं तर ही स्पर्धा भरवण्यात आली। सन्माननीय गंगारामदादा जगदाळे अध्यक्ष भाजपा पुरंदर तालुका जिल्हा परिषद सदस्य पुणे आणि संचालक कात्रज दूध डेअरी यांच्या संयुक्त विद्यमानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं देखणं आयोजन आपण पाहतोय। चला 2 फलंदाज केडगाव स्मॅशर संघाला विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये 2 आघाडीचे फलंदाज पाठवायचे आहे। संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे कंधाळल्या पाटसा इथे बाहू दे अडंत वारे जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा वक्रतुंड महाकाय सूर्य कोठी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। मंडळी रामकृष्ण हरी सर्वांना नमस्कार राम राम। पहा हे आयुष्य असं असावं त्या आयुष्यावरती शतदा प्रेम करावं। पहा हे आयुष्य असं असावं त्या आयुष्यावरती शतदा प्रेम करावं आणि हा क्रिकेटचा खेळ सुद्धा असाच असावा ज्या खेळावरती त्या सामन्यावरती आणि त्या क्रिकेटवरती आयुष्यभरासाठी प्रेम करावं। तुमच्या आमच्या आवडीचा तुमच्या आमच्या निवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट। भारतीयांच्या नसा नसांमध्ये भिनलेला खेळ म्हणजे क्रिकेट आणि या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं आणि मान्यवरांचं मी समालोचक विजय साकोरे पुणे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आणि गंगारामदादा चषक 2022 मध्ये उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करतो आणि पुन्हा एकदा घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये। सेमीफायनलचा दुसरा सामना सुरू झालाय। 2 आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतायत। एका बाजूने तुषार आणि रोहन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली तर पहिल्या षटकासाठी लक्ष्मण जाधव गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे। पंचांचा इशारा डॅनी डान्सिंग अंपायर सरांचा इशारा आलाय। चला खेळूयात मैदानाच्या आतमध्ये सुरुवात। अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता अंगभेदक होता चेंडू लेग फाईटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल इथे घेतली जाईल आणि सिंगलला धावफलकाला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होणार आहे। प्रचंड ताकदवान संघ खरं तर आज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत। या आधीचा सेमीफायनलचा पहिला सामना तुम्ही पाहिला शेवटच्या षटकापर्यंत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत सामना गेला आणि प्रेक्षकांची मनं तिथे जिंकली गेली। कुठेतरी क्रिकेट रसिकांच्या काळजात धस्स करून जाणारा तो सामना होता कारण शेवटचा तुम्ही खरं क्रुशियल मोमेंटला झेल सुटला आणि तिथे तो सामना खरं तर फिरला गेला। ओ यावेळेस कॅप शोधलाय क्षेत्ररक्षक दूरवरती आहे बंदुकीतून सुसाट फेक चेंडू सीमा रेषेच्या बाहेर खणखणीत चौकार। हा पहा चौकार गंगारामदादा चषकाचा दणदणीत चौकार। राम बहुत सुने हम तुम्हारा जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है। जिंदगी उसी को आजमाती है जो हर मोड़ पर चलना जानता है। कुछ पाकर हर कोई मुस्कुराता है लेकिन जिंदगी शायद उसी को आजमाती है जो कुछ खोकर भी मुस्कुराना जानता है। जिंदगी जख्मों से भरी है वक्त को मरहम बनाना सीखो। जिंदगी जख्मों से भरी है वक्त को मरहम बनाना सीखो। हारना तो एक दिन है मौत से फिलहाल जिंदगी जीना सीखो। रख हौसला खुद पर क्यों ढूंढता है परिश्ते पंचों के पास कहा होते डाक्षे फिर भी ढूंढ लेते रास्ते। विजयाचा रस्ता तर आज प्रत्येकाला शोधायचा आहे। चौकार आलाय चौकाराच्या साह्याने आपण पाहतो धावफलकावरती 5 धावा। यावेळेचा चेंडू पहा थोडासा अंगावरती येत होता
फक्त ड्राईव्ह केला चेंडू शरीरापासून वेगळा केला एक सिंगल तिथे घेतली आणि सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय 6 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाचं षटक मैदानावरती सुरू झालंय लक्ष्मण जाधवकडे खरं तर पहिल्या षटकाची जबाबदारी दिली एक चांगला चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे सात धावा धावफलकावरती आहेत पहिलं षटक प्रगती पथावर सुरू असताना एक चांगली रिवार स्विच हिटचा फटका पंचांकडे अपील होती प्रश्नांची सरबत्ती प्रश्न उपस्थित होता खरं तर इथे परंतु इथे पंचांचा तो निर्विकार चेहरा आणि नकारार्थी मान नक्कीच डोलवली पंचांनी आणि तो निर्णय देखील फेटाळून लावलाय निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय धावफलकावरती आपण जाऊया 7 धावा पहिलं षटक प्रगती पथावर सुरू असताना एक चांगला सामना नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे यष्टीरक्षकाकडून चूक शॉट फाईन लेग चेंडू सरळ पोहोचला सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार राम बहुत सुने हम तुम्हारा त्या ठिकाणी नंतर शिवभाग म्हणत आहे या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह सौजन्य होतं उद्योजक सन्माननीय अविनाश दादा जगदाळे मान्यवर पावड्यांचा या ठिकाणी शिवभाग म्हणत त्यांचा देखील आम्ही आयोजकांच्या वतीने आणि गंगाराम दादा चषक 2022 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत करतो अनेक मान्यवर खरं तर पाहायचे या सामन्याच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत त्या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनापासून स्वागत केलंय या ठिकाणी ज्यांचं शिवभाग म्हणत आहे मुंबई पोलीस सन्माननीय भास्करजी चव्हाण साहेबांचं शिवभाग म्हणत आहे त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली यावेळेस पंचांकडे जाईल बाहेरची कड घेणारा चेंडू कॉट बिहाइंड पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय खरं तर या स्पर्धेसाठी भरघोस पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आहेत या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि ते पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी मिळाले सन्माननीय नितीन शेठ चोरडिया उद्योजक सन्माननीय अजय विनायकराव देशपांडे आणि उद्योजक सन्माननीय संदीपभाऊ उत्तम घाटे या मान्यवरांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाचं 51,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या स्पर्धेसाठी आहे तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 31,000 रुपयांचं उद्योजक आणि ऍडव्होकेट सन्माननीय शिवाजी गुलाबराव कोलते यांच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकाचं 31,000 रुपयांचं पारितोषिक आपल्या स्पर्धेसाठी आहे तर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आहे 21,000 रुपयांचं ग्रामपंचायत सदस्य गराडे सौभाग्यवती गीतांजलीताई विजय ढोडे यांच्या माध्यमातून तृतीय क्रमांकाचं 21,000 रुपयांचं पारितोषिक आहे तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 11,000 रुपयांचं हा पहा षटकार थँक्यू ग्रामपंचायत सदस्य गराडे सन्माननीय अमितदादा मधुकर दूरकर यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी 11,000 रुपयांचं आहे अनेक पारितोषिक खरं तर वैयक्तिक पारितोषिक देखील आहेत सेमीफायनलच्या चारही संघांसाठी टी शर्ट सौजन्य त्यांच्या माध्यमातून होतं अध्यक्ष भाजपा पुरंदर तालुका आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे आणि संचालक कात्रज दूध डेअरी सन्माननीय गंगारामदादा जगदाळे यांच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य होतं तर सलगच्या 3 चौकारांसाठी 2,222 रुपयांचं पारितोषिक होतं सन्माननीय उद्योजक विकासदादा सांगडे
यांच्या माध्यमातून 2222 रुपयांचं पारितोषिक होतं. तर सलगच्या 3 षटकारांसाठी पहिलवान पांडभाऊ जगदाळे यांच्या माध्यमातून 2222 रुपयांचं पारितोषिक होतं. तर सलगच्या 3 विकेटसाठी पारितोषिक आहे. कैलास बापू आगिवले यांच्या माध्यमातून ते विकेटसाठी पारितोषिक होतं. तर उत्कृष्ट फलंदाज पाहिजे आपल्याला हलकंसं अपील होतं खरं तर इथे निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उत्कृष्ट फलंदाजासाठी 2222 रुपयांचं पारितोषिक आहे पैलवान सागरदादा जगदाळे आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी देखील 2222 रुपयांचं पारितोषिक आहे. उद्योजक सन्मान्य अशोक शेठ शिवाजी जगदाळे यांच्या माध्यमातून ती पारितोषिक आहेत. तर मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्ही पहा स्पोर्ट्स सायकल आहे आणि ते सौजन्य त्यांच्या माध्यमातून आहे. प्रफुल्ल शेठ जगदाळे सन्माननीय नितीनदादा जगदाळे पुढा फनसंकडे अपील होतं. 2 निर्धाव चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. त्याचप्रमाणे सन्माननीय गणेश दादा डोडे या मान्यवर पावड्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे. अफलातून गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. डान्सिंग राऊंड विकेट खेळाय. जेल जेल सुटलाय. जेल मैदानाच्या आतमध्ये सुटला आणि खरं तर इथे जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळाले. ते तुषारला मिळाले आणि तुषारची फलंदाजी तुम्ही काल पाहिलेली आहे. तुषारला जीवनदान म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वतःच कुऱ्हाडी मारून घेण्यासारखं आहे. जखमेवरती मीठ चोळायचं काम आता तुषार करणार का पाहणं गरजेचं असणार आहे. कारण जीवनदान क्रिकेटमध्ये सातत्यानं धोकादायक ठरलेले आहेत. या आधीचा सामना तुम्ही पहा. जेल सुटल्यानंतर काय झालं होतं तर तो सामना देखील हातातून निसटला होता. इथे तुषारला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये मिळाले आणि पाहायचे त्या जीवनदानाचा फायदा तुषार मैदानाच्या आतमध्ये कसा घेणार आहे. इतिहासात सुद्धा जीवनदान सातत्यानं धोकादायक ठरलेले आहेत. प्रतापराव गुजरांनी जीवनदान दिलं होतं बेलल खानाला. धावफलकावरती आहेत 13 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रतापराव गुजरांनी जीवनदान दिलं होतं बेलल खानाला. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं होतं प्रतापराव गुजरांना, स्वराज्याचे निर्णय घेण्याचे अधिकार तुम्हाला दिले कुणीत, त्या बेलल खानाचा बिलोड करा, तोपर्यंत आम्हाला तोंड दाखवू नका. आणि कोल्हापूर जवळ ज्यावेळेस बेलल खानाची छावणी पडली होती त्यावेळेस प्रतापराव 13 धावा आहेत, सॉरी 14 धावा आहेत धावफलकावरती. 14 धावा धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि त्या बेलल खानाची छावणी कोल्हापूर जवळ पडली होती त्यावेळेस प्रतापराव गुजर आणि 6 शिलेदार म्हणजे असे 7 शिलेदार त्या छावणीवरती तुटून पडले होते. परंतु तिथे प्रतापराव गुजर आणि 6 शिलेदार त्या बेलल खानाच्या ताबडीत सापडले. त्यावेळेस जीवनदान दिलं नाही. ओ वा, अफलातून चेंडू होता, खांडून काढायचा होता पॅरिस कांबळेला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि 7ही शिलेदार खरं तर त्या बेलल खानाच्या तावडीत सापडले आणि त्या रणांगणावरती फार मोठी लढाई झाली. परंतु तिथे मराठ्यांना अपयश आलं आणि 7ही शिलेदारांना तिथे प्राणाची आहुती द्यावी लागली. त्यावरती एक सुंदर कविता सुद्धा लिहिली पहा. मेनातून उसळली तलवारीची पाथ, वेडात मराठे वीर दौडले 7 आणि 7ही शिलेदार खरं तर त्या छावणीवरती त्यांना प्राणाची आहुती द्यावी लागली होती. जीवनदान त्यावेळेस जीवनदान मिळालं नाही तर तिथे बलिदान द्यावं लागलं. ओ बाहेर चिकट घेणारा चेंडू पॅरिस कांबळेचा होता जो खरं एक मोठा फटका खेळायचा पॉइंटच्या डोक्यावरून. एक सिंगल देऊन जाईल आणि एक धावीने धावफलक पुढे पोहोचलंय. धावफलकावरती जायचंय. 15 धावा, षटक क्रमांक 3 प्रगती पथावर सुरू असताना एक चांगला सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. आतापर्यंत केडगाव स्मॅशर संघाला आणि संघांच्या फलंदाजांना रोखण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये केलेलं आहे. अक्षरशः जायबंद करून ठेवले दोनही फलंदाजांना. मोठ्या फटक्यापासून सातत्यानं लांब ठेवण्याचं काम नक्कीच गोलंदाजाने केलं आहे. एक चांगली गोलंदाजी
हो यावेळेस तुषारला जीवनदान मिळालं होतं आणि पा काय केलंय पुढच्या चेंडूवरती दिलाय फेकून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. थँक्यू थँक्यू थँक्यू. या ठिकाणी दंत शुभाग म्हणतोय सन्माननीय ज्ञानेश्वर दादा जगदाळे, ज्ञानेश्वरांना जगदाळे, सन्माननीय दिगंबर शेठ गजरे मान्यवरांच्या ठिकाणी शुभाग म्हणतोय त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. माजी सैनिक कैलासजी जगदाळे, ज्ञानदेव नारायण जगदाळे या ठिकाणी शुभाग म्हणतोय त्यांचं देखील मनापासून स्वागत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर खणखणीत चौकार. धावफलक पा वेगानं पुढे केलाय. धावफलकावरती जाईल मी 25 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. खर तर आज मैदानावरती नक्कीच शेवटचा आणि अंतिमचा दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. गोड दिवस आहे. ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज म्हणतात याच साठी केला होता अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चित पाऊल विसावा कुंटलिया धावा तृष्णेची. तुका म्हणे मुक्ती परिली नवरी दिवस चारी खेळीमिळी. खर तर हे 4-5 दिवस खेळीमिळीचे होते, आनंदाचे होते आणि ते सगळ्यांनी व्यतीत केले. आणि आजचा अंतिमचा दिवस शेवटचा दिवस हा गोड आहे. कारण आज कुणीच मोकळे हाताने घरी जाणार नाही. कारण आज संध्याकाळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण सोहळा आहे. नक्कीच तो चांगला आणि गोड दिवस आहे. त्याच दिवसाचा खर तर वाट सगळेजण पाहत होतो आणि तोच दिवस आज उगवलाय. आणि एक चांगला स्लोवर चेंडू होता. थोडासा गतीमध्ये परिवर्तन करून टाकला. फलंदाजाला उभं करून ठेवलं. निर्धाव चेंडू आहे. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती 25 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. खेळाडूंना एक सूचना असेल पहा, तुम्ही जार घेऊन जाताय पाण्याचे परंतु ते पुन्हा इकडे आणून ठेवा विनंती असेल. षटक क्रमांक 3 ला आता 4 ला सुरुवात होईल. 3 षटक संपलीत. 25 धावा धावफलकावरती आहे. खर तर एक चांगला गोड दिवस आहे. आले पारितोषिक षटकारासाठी आता, कारण शेवटचा दिवस आहे. बक्षिसांचा वर्षाव. प्रत्येक षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक, 101 रुपयांचं पारितोषिक. माजी सैनिक कैलासजी जगदाळे पॅरो कमांड यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी आहे. लढना तो पडेगा. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. अडिया चौकाराच्या साईकडे धावफलक आपण पाहतोय. पुढे गेल्या धावफलकावरती 29 धावा आहेत. खरं तर या क्रिकेट खेळानं सगळ्यांना वेळ लावलेला आहे. तुम्ही पहा अनेक भागांमध्ये आता टेनिस क्रिकेटच्या बऱ्याच मोठ्या स्पर्धा तुम्ही सातत्यानं पाहत आलाय. आज या स्पर्धेचा अंतिमचा आणि शेवटचा दिवस आहे. आणि खरं तर गेले 5 दिवस 4 दिवस संपूर्ण क्रिकेट रसिकांनी एक आनंद खरं तर इथे व्यथित केला. वाईटची घोषणा आपण पाहतोय. मेंढपंच स्वप्नील काकडे सरांचा इशारा आलाय. 51 धावेनं धावफलक पुढे पोहोचेल. 30 धावा धावफलकावरती आहे. लाखों अरमानों को जलाकर हमने एक शौक पाला है. लाखों अरमानों को जलाकर हमने एक शौक पाला है. कोई पूछे ना तो कह देना हम इस क्रिकेट का दीवाना है.
या क्रिकेटच्या प्रेमात सगळी जण पडलेली आहेत. एक सुंदर कविता नक्कीच आज क्रिकेट रसिकांसाठी असेल. ओळखा पाहू कोण आहे ती. ओ इनसाइड आउट खेळाय, अफलातून स्ट्रोक आहे, चेंडू सळ सीमारेषेच्या बाहेर, डीप लॉंग ऑफ सीमारेषा फोडली, खणखणी षटकार. आलं 100 रुपयांचं पारितोषिक. आज होऊ दे किती बी तोटा, कारण नोटांना नाही तोटा, दादांचा खर्च आहे मोठा. 100 रुपयांची पारितोषिक नक्कीच आज प्रत्येक षटकारासाठी आहे. माजी सैनिक सन्माननीय कैलास भाऊ जगताळे यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक. खरं तर सेमी फायनल मध्ये लढायचंय, पुढे फायनल मध्ये लढावंच लागणार आहे. कारण वा अफलातून क्षेत्ररक्षण आपण पाहतोय तिथे सीमारेषेवरती आहे. एक धाव तिथे घेतली आणि धावफलकावरती वाढ होईल. धावफलक आपण पाहतोय पुढे गेलंय ते 37 धावफलकावरती आहे. तुषार आणि पॅरिस कांबळे ही जोडी आपण पाहतोय. धावफलकाचा खरं तर वेग सॉरी धावफलकावरती 38 धावा आहेत. एक एक धाव खरं तर महत्वाची आहे. धावफलक पुढे गेलाय. 39 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय मैदानावरती सुरू असताना. एक चांगली आखूट टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला खेळ आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, चेंडू फरार सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. दादा चषकाचा दणदणीत चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय. 43 धावा धावफलकावरती आहे. एक खरं तर आज प्रत्येक संगणक स्वप्न पाहिलं होतं. या स्पर्धेचा मानकरी होण्याचं प्रत्येकानं स्वप्न पाहिलेलं आहे. उजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते. झोपेत स्वप्न पहा, नाही तर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. मग आपण ठरवायचं झोपेत स्वप्न पाहायची का उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा. 44 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. आयुष्यातली स्वप्न मोफतच मिळतात, परंतु त्यांचा पाठलाग करत असताना फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. आयुष्यात कुठलीच गोष्ट अवघड नसते. 44 धावा. आयुष्यात कुठलीच गोष्ट अवघड नसते, फक्त तुमचे विचार हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. आयुष्यातली स्वप्न मोठीच पहा, कारण मोठी स्वप्न तुमचं रक्त ढवळ्याचं काम करत असतात. आज प्रत्येकाचं स्वप्न होतं गंगाराम दादा चषक 2022 मानकरी व्हायचं. हे 4ही संघांचं स्वप्न होतं आणि आता स्वप्न त्यांचीच पूर्ण होणार आहे, जे मैदानाच्या आतमध्ये सगळ्यात मोठा संघर्ष करणार आहे. मेहनत घ्यावी लागणार आहे आणि ती मेहनत तुम्हाला आज नक्कीच मैदानावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 5 ला सुरुवात होईल. 44 धावा एककड्याच्या मोबदल्यामध्ये. एका बाजूने तुषार लढतोय, 13 चेंडूंचा सामना केलाय, 25 धावसंख्येवरती तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. तर दुसऱ्या बाजूने पॅरिस कांबळे 8 चेंडूंचा सामना करत 14 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. एक चांगला सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. ओहो, फुल ओव्हर लेनचा चेंडू होता. डीप ॲस्ट्रा कव्हरला चक्रीचं सौंदर्य दाखवणारा फटका. तुषार सेट ऑन फायर. सीमारेषा भेदून टाकणारा खणखणीत चौकार. चौकार. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार.
चला विनंती असेल रोडमध्ये जर कोणी गाड्या पार्क केल्या असत्या तर विनंती असेल थोड्याशा बाजूला घ्या मान्यवरांच्या गाड्या. हो यावेळेस पुन्हा बॅक टू बॅक आक्रमण फाईन लेगच्या डोक्यावरून एक फावर बुलंदी सक्सेसफुल षटकार. षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. या षटकाराच्या साह्यानं धावफलक सुद्धा आपण पाहतोय. उसंडी घेईल 54 धावा धावफलकावरती आहे. आक्रमकता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिली. खर तर आता 2 षटकं शिल्लक होती त्यामुळे तुषार देखील आक्रमणावरती उतरलाय कारण तो एक आक्रमक आणि एक खुकार फलंदाज आहे. त्यानं केलेली फलंदाजी कालही तुम्ही मैदानावरती पाहिली आणि आज देखील तो आक्रमक चालाय. तुम्ही तुषारला जास्त वेळ मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवू शकत नाही. ओ पुन्हा डीप ऍस्ट्रा कव्हरला खेळाय शतरक्षक यावेळेस समोर आहे. बडी मछली जाल में फलंदाज तुषारचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये. तुषार साठी 200 रुपयांचं पारितोषिक 2 षटकारांसाठी होतं. सामना संपला की आपण ते पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. चला नवीन फलंदाज पटकन या मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज अमर शेळके. खर तर या अमर शेळकेनं देखील दौंड तालुक्यामधलं क्रिकेट खर तर त्याच्याकडे पाहून सुद्धा आपण अनेक स्पर्धांमध्ये अमर शेळकेने देखील सगळ्यांना प्रभावित केलेला आहे. सगळं मैदान खेळण्यासाठी ज्याची ओळख आहे तो अमर शेळके आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. कित्येक दिवस हे खेळाडू टेनिस क्रिकेटची सेवा करतायत आणि खर तर आज पुरंदर तालुक्यामध्ये देखील एक दरारा त्यांनी ठेवलाय आणि एक चांगली फलंदाजी पाहायला मिळणार आहे. ओ तुषार सेट ऑन फायर. पुन्हा एकदा आगीचा गोळा दिला सीमारेषेच्या बाहेर फेकून. पॅरिसचा खणखणी षटकार. हा पहा षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. पॅरिस कांबळेचा तो ब्लास्ट होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला आणि या षटकारासाठी आले 100 रुपयांचं पारितोषिक. माजी सैनिक कैलासजी जगदाळे साहेबांकडून 100 रुपयांचं पारितोषिक खरं तर षटकारासाठी आहे. एक चांगला सामना नक्कीच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. जरी पुढा टप्प्याचा होता. फाईन लेग एक टप्पा घेईल चेंडू सीमारेषा गाठण्यासाठी खणखणी चौकार. हा पहा चौकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. थँक्यू. बा क्रिकेटच्या मैदानावरती कधीच कुणाला कमी लेखू नका आणि आपल्या आयुष्यात देखील कधीच कुणाला कमी लेखू नका कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एक तेलाचा थेंब बुडू शकत नाही. त्यामुळे क्रिकेटमध्ये खर तर कुणालाच कमी लेखू नका आणि आपल्या आयुष्यात देखील कधीच कुणाला कमी लेखू नका. एक चांगला पुढा पॅरिस थांबायला तयार नाही. मिड विकेटच्या डोक्यावरून आलंय 100 रुपयांचं पारितोषिक षटकारासाठी. हा पहा षटकार गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. थँक्यू डीजे.
षटक संपलं 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 70 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अंतिमचा आणि शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. पॅरिस कांबळे देखील बरसलाय. पुढा धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पडलाय. हा धावांचा पाऊस नाही, तो ही धाव्यांची सुनामी आहे. सागर में हवा का झोंका आता है, सब कुछ दबा कर देता है और लोग उसे सुनामी कहते. ही धाव्यांची सुनामी आहे आणि ती पॅरिसनं मैदानाच्या आतमध्ये आणलेली आहे. षटक क्रमांक अंतिमचा आणि शेवटचा षटक आता मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. सचिन कंक गोलंदाजी मार्कवर तयार होईल. अंतिमचा आणि शेवटचं षटक आता सुरू होणार आहे. हाडामारीचं आणि तोडाफोडीचं जोडाजोडीचं षटक तुम्ही पाहणार आहात. तोडा फोडा आणि राज्य करा, इंग्रजांच्या नीतीचा अवलंब इथे करावा लागणार आहे. स्वतः संगणकाने जबाबदारी घेतली. ओ वा, अफलातून चेंडू होता. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. इथे फलंदाजाला रोखलं गेलंय. लेग बाईची 1 धाव इथे मिळेल आणि 1 धावेबरोबर धावफलक पुढे गेलाय. 71 धावा धावफलकावरती. अंतिमचं 6वं षटक प्रगती पथावर सुरू असताना अफलातून सामना पाहायला मिळणार आहे. क्रिकेट रसिकांची मन इथे जिंकली जाणार आहेत. एक अद्भुत आनंद देणारा सामना नक्कीच क्रिकेट रसिकांना आज अनुभवायचा आहे. खरं तर आजचा दिवस सगळ्यांच्या दृष्टीपटलावरती आनंदाचा क्षण निर्माण करणार आहे, कारण आजचा दिवस शेवटचा आणि अंतिमचा दिवस आहे. आणि जे काही करायचे खेळाडूला ते आजच करायचंय, कारण ओ बिग हिट, पॅरिस कांबळे सेट ऑन फायर. बंगाली रसगुल्ला, कोल्हापुरी तडका, खणखणी षटकार. हा पहा षटकार, गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. थँक्यू. पारितोषिक त्या षटकारासाठी देखील असेल. 100 रुपयांचं पारितोषिक आहे. माजी सैनिक कैलासजी जगदाळे साहेबांकडून मात्र 100 रुपयांचं पारितोषिक. आतापर्यंत 5 षटकार खेळलेत आणि त्या 5ही षटकारांसाठी त्यांनी 100 रुपयांचं पारितोषिक घोषित केलेलं आहे. इथून पुढच्या प्रत्येक षटकारासाठी त्यांनी पारितोषिक लावलंय. ओ डीप ऍस्ट्रा कव्हरला खेळाय क्षेत्ररक्षक दुर्वृत्ती होता. पायचे चेंडू थांबवला जाईल सीमारेषेच्या आतमध्ये. वा, अफलातून क्षेत्ररक्षण आहे. धावांसाठी धावाधाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये नक्कीच असणार आहे. 3 धावा, 7 5 और ताज. 3 धावा इथे धावून पूर्ण केल्यात आणि या 3 धाव्यांबरोबर धावफलक सुद्धा पुढे पोहोचलंय. 80 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. एक मोठा धावफलक या सेमीफायनलच्या दुसऱ्या सामन्यामध्ये तुम्ही नक्कीच पाहताय. नक्कीच एक चांगला सामना आमच्या क्रिकेट रसिकांना. फुल टॉस होता. क्षेत्ररक्षक समोर आहे. झेल टिपला इथे आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये बसला जाईल. अमर शेळके बिग विकेट डाऊन. बळीची टाळी, गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. थँक्यू डीजे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत थापे वारवडी ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुरेश शेठ खवले, मान्यवर पाहुण्यांचं शुभाग म्हणत आहे. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. शेवटचा आणि अंतिमचा चेंडू आता आपण पाहणार आहात. धावफलकावरती आपण जाऊयात. 80 धावा मंकडेंचा प्रयत्न होता.
पहा षटकार, गंगाराम दादा चषकाचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आलं की आम्ही कार्यक्रम करतो. पहा इथे पारितोषिक खरं तर बरंच मोठं पारितोषिक आहे. तुम्ही पहा प्रत्येक षटकारासाठी त्यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक, जवळपास 600 रुपयांचं पारितोषिक त्यांनी आता जमा केलंय. आणि सामना संपला की ते पारितोषिक आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते देणार आहोत. गंगाराम दादा चषकामध्ये सहभागी झालेल्या सर्व संघाची, थँक्यू स्पर्धकांची. या ठिकाणी ज्यांचं शुभागमन होतंय डॉक्टर प्रताप जगताप, डॉक्टर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. विनंती असेल अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. चला शतरक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये. केडगाव स्मॅशर संघ चला ताबडतोब आपलं शतरक्षण मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना पाहतोय आपण पणवल्यात त्या 86 धावा आणि जिंकण्यासाठी आहे 36 चेंडू. 87 धाव्यांचं बरंच मोठं लक्ष आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. बघा आज सातारा येथील पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीच्या मैदानावरती रितसर 3 फेरे ज्यांनी पार केले, प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय प्रसिद्ध गाडा मालक सन्माननीय नंदूभाऊ सागडे यांना. खर तर यांचा सम्राट, फायनल सम्राट म्हणून बक्षीस 21,000 रुपयांचं बक्षीस आणि बोकड ढाल देवण्यात ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी सन्मानित केलंय. मोहब्बत क्या है? मोहब्बत जिंदगी है. मोहब्बत क्या है? क्यों है? कहाँ है? मेरा विश्वास है कि भगवान ने सारे दिल के रिश्ते पहले से ही जोड़ दिए हैं. चला केडगाव स्मॅशर क्रिकेट रसिकांना खऱ्या अर्थानं अद्भुत आनंद आज मिळणार आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पहा डॅनी डान्सिंग अंपायर यांची अदाकारी देखील तुम्ही पाहताय. DJ Satish in the mix. रे तुमच्या फॅमिलीत गेवालीला घेणार का? तुमच्या फॅमिलीत गेवालीला घेणार का? सगळं तुम्हार पास तुम्हार बोलत नाच चारोळिया मोर करूया बेटा की वाईट दाड करी लोरो आठवण भेट तुझी कितीला गाणं येऊन झाड खेळते. चला शतरक्षण केडगाव स्मॅशर संघाला विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये शतरक्षण सजवायचं आहे.
चला समोरच्या बाजूला ब्लॅक स्क्रीन समोर जे खेळाडू प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल तुम्ही बाहेर बसा. ब्लॅक स्क्रीन समोर जे खेळाडू आहे साईड स्क्रीन समोर त्यांना विनंती असेल आपण सगळ्यांनी बाहेर बसायचं आहे. समोर कुणीच बसायचं नाही. तुमची आसनाची व्यवस्था 2 गॅलरीज आहेत. अतिथी मंचावर सुद्धा भरपूर जागा आहे. सीमारेषेच्या आतमध्ये कुणी बसू नका विनंती असेल. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सचिन कंक आणि निलेश कांबळे ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा पारितोषिक आले. षटकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक. चला विनंती असेल सामन्याला सुरुवात करून घ्या. सेमीफायनलचा
सवारी शिवाजी चौकामध्ये गे चौकामध्ये सवारी शिवाजी चौकामध्ये गे चला सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुरू होतोय. सचिन कंक आणि निलेश कांबळे ही सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचली गेली. या धाव्यांचा पाठलाग करायचा. ओ पहिला चेंडूवरती आक्रमण आहे. बराच उंच गेलेला चेंडू आणि ते पहा नशिबाची साथ मिळत नाही. खरं तर वाटलं होतं चेंडू एक टप्पा पडून सीमारेषेच्या बाहेर येईल, परंतु इथे पहा चेंडू थांबलाय मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला फटका होता खरं तर, परंतु तिथे पाहायचं आपल्याला
2 धाबा डकीच्या धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तो संघर्ष खऱ्या अर्थानं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. ना संघर्ष ना तकलीफ है तो फिर क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ है तो फिर क्या मजा है जीने में. ओ बाहेर चिकड कॉट बिहाइंड, पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये, बिग विकेट डाऊन. न संघर्ष ना तकलीफ है तो फिर क्या मजा है जीने में, तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के शाही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करता है मेहनत दर मेहनत उसके सपने कभी अधूरे नहीं होते. टाळी गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आता मयूर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज आता कशा प्रकारची फलंदाजी. ओ इथे बराच उंच गेला चेंडू आहे. स्वतः गोलंदाज पॅरिस कांबळे झेल घेण्यासाठी धावत होता. नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडलाय आणि पाहिजे तिथे 1 धाव मिळाली. 1 धावीने धावफलक पुढे जाईल. 3 धावा धावफलकावरती आहे. शेवटचे 33 चेंडू शिल्लक आहेत. 84 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. बराच मोठा सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. दोनही ताकदवान संघ आहेत आणि या ताकदवान संघातलं बरंच मोठं युद्ध मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हे क्रिकेटच्या मैदानाच्या आतमधलं युद्ध आहे. युद्धाच्या बातम्या तुम्ही अनेक वेळा ऐकल्यात. फक्त ते ऐकण्यासाठी चुरशीच्या आणि रम्य वाटतात, परंतु प्रत्यक्षात युद्ध काय असतं हे युद्धात उतरल्याशिवाय समजत नाही. वा स्क्वेअर कट साफलातून फटका, कव्हर पॉइंट सीमारेषा भेदणारा खणखणीत चौकार. थँक्यू डिजे. धावफलक पुढे गेलाय. धावफलकावरती 7 धावा. पहिलं षटक सुरू असताना एक चौकार खरं तर इथे आलाय आणि धावफलकाला गती देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच केलेलं आहे. सचिन कंक नक्कीच इथे जबाबदारी आता स्वीकारावी लागेल. ओ लेग ग्लान्स केला चेंडू, शतरक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपला आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. बळीची टाळी गंगाराम दादा चषकाची दणदणीत विकेट. दुसराही फलंदाज कोसळलाय. 7 धावसंख्येवरती दुसरा फलंदाज बाद होतोय. पॅरिस कांबळेला पुन्हा एकदा एक मोठं यश इथे खरं तर मिळालंय. एका षटकामध्ये 2 फलंदाज त्यांनी बाद केले आणि महत्वाचे फलंदाज होते ते महत्वाचे मोहरे त्यांनी टिपलेले आहेत. अफलातून गोलंदाजी, कौतुकास्पद गोलंदाजी आहे पॅरिस कांबळेची. अजूनही खरं तर पहिलं षटक सुरू आहे. एका बाजूने विकेटची पडझड सुरू आहे आणि ती पडझड आता थांबणं गरजेचं असेल, कारण धावांचा डोंगर समोर उभा आहे आणि तो डोंगर फोडण्याचं काम आता फलंदाजांना करायचं आहे. वा फुलोर लेनचा चेंडू होता, सरळ बॅटने खेळलाय, बॅक टू बॉलर होता आणि पायचे शतरक्षक थांबू शकणार नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा पहा चौकार, गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. रामराव सुनेम तुम्हाला
पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 धावा धावफलकावरती 2 फलंदाज बाद. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय आणि आता षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज दुसरं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये राज. जे काही करायचे ते आजच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहे, कारण उद्या तुम्हाला पाहण्यासाठी ते कुणीच नसणार आहे. असतील फक्त सराव करणारे खेळाडू, त्यांच्याकडे कुणी डुंकून सुद्धा पाहणार नाही. त्यामुळे जे काही करायचे ते आजच करायचे, कारण आज शेवटचा दिवस तुम्ही पाहताय. सेमीफायनलचा दुसरा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. पहिलं षटक संपल्यानंतर धावफलकावरती 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल. राज दाईंजे गोलंदाजी मार्कवर तयार होईल. पॉवर प्लेचं दुसरं षटक. संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. पॉवर प्ले आहे दुसऱ्या षटकामध्ये. आपण पाहतोय राजकडे चेंडू सोपवलाय. अक्रॉस दी लाईन खेळा. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक पहा वेगानं चेंडूवरती झेप पावतोय. खरं तर ती क्षेत्ररक्षणाची भिंत मजबूत आहे. ती चीनची भिंत आहे, सहजासहजी फुटणार नाही. अफलातून क्षेत्ररक्षण आहे सीमारेषेवरती. एक धाव फक्त मिळाली. खरं तर फटका चांगला होता, गॅप फुडकला होता, परंतु क्षेत्ररक्षण देखील तितकंच तात्परतेचं क्षेत्ररक्षण होतं आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. 12 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सामन्यातलं समीकरण बदललंय. 29 चेंडू शिल्लक आहेत आणि सामना जिंकण्यासाठी 75 धाव्यांची गरज आहे. बायसाहेब मेंढ पंचांचा इशारा आपण पाहतोय मैदानाच्या आतमधील. वाईटची घोषणा नक्कीच पंचांनी केली. एक अवंतर धाव, एक बोनस रूपी धाव धावफलकाला जोडली जाईल आणि धावफलक 1 न पुढे गेलाय. 13 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 2 प्रगती पथावर सुरू असताना. पुन्हा एकदा फलंदाज बाद. धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये नक्कीच बसला गेलाय. डावाला पुन्हा सुरुंग लागलाय. खरं तर फलंदाजी करणारा संघ कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. 13 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज बाद. छोट्या क्रिकेट रसिकांना विनंती आहे, मैदानाच्या आतमध्ये कोणी जाऊ नका, बाहेर या. विनंती असेल तुम्हाला, आतमध्ये जाऊ नका. फायचा एक चांगला चेंडू होता. पंचांना खरं तर एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रत्येक निर्धाव चेंडू खरं तर तुमच्यावरती प्रेशराईज करेल. 28 चेंडू आणि 74 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे. सॉरी 27 चेंडू आणि बाहेरची कड घेणारा चेंडू. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता इथे, बचावलाय फलंदाज.
एक चांगला खरं तर चांगलं क्षेत्ररक्षण तिथे तुम्हाला पाहायला मिळालं. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षण उभा होता आणि एक अफलातून क्षेत्ररक्षण आहे. धावफलक मात्र स्थिर तुम्हाला पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती दुसऱ्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ होत असताना या षटकात देखील राजच्या अफलातून गोलंदाजी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. पुन्हा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. अक्षरशः या षटकात देखील पुन्हा फलंदाजांना उभं करून ठेवण्याचं काम राजनं केलंय. पहिल्या षटकात देखील एक चांगली गोलंदाजी तुम्ही पॅरिस कांबळेची पाहिली. त्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 फलंदाज खरं महत्वपूर्ण फलंदाज त्यांनी बाद केले आणि त्यानंतर पॉवर प्लेचं दुसऱ्या षटका जबाबदारी राजवरती आली आणि राजने देखील एक अफलातून कामगिरी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच त्याच्याकडून पाहायला मिळाली. एक चांगली गोलंदाजी आहे. बाहेरचीकडे घेणारा चेंडू होता पायचे तिथे. पुन्हा शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि षटक संपलं. 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती आहेत 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थँक्यू. षटक क्रमांक 3 ला सुरुवात होईल. अमर शेळकेनं चेंडू हातामध्ये घेतलाय. शेवटपर्यंत पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. जेव्हा सारं जग म्हणतं, ज्यावेळी सगळं जग म्हणतं तू पराभव मान्य कर, जेव्हा सारं जग म्हणतं पराभव मान्य कर, त्यावेळेस आशेची झुळूक अलगद कानात येऊन सांगते चल पुन्हा एकदा प्रयत्न कर, पुन्हा एकदा प्रयत्न कर. फुल टॉस. चेंडू नो आहे आणि सीमारेषेच्या बाहेर जाईल. खणखणी षटकार. 9+6. थँक्यू डिझे. सलगच्या 3 विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय कैलाश सेठ जगदाळे माजी सैनिक. तर प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक आहे. अशी भरघोस पारितोषिक खरं तर खेळाडूंसाठी नक्कीच असणार आहेत. पुन्हा बॅक टू बॅक आक्रमण आहे. पायचंय पॅरिस कांबळेच्या डोक्यावरून चेंडू हवाई मार्गाने सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सलगच्या 2 चेंडूवरती 2 आलेत. तिसरा आला तर सन्माननीय अप्पासाहेब गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आम्ही कार्यक्रम करतो. थँक्यू. धावफलक पुढे पोहोचेल. 27 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यातलं रंग खरं तर पुन्हा एकदा बदलून टाकले गेले. समीकरण मात्र पालटले गेले. 9+ षटकार आला. पुन्हा एक फ्रीडचा चेंडू होता त्यावरती षटकार आला. पुन्हा खरं तर फुलटॉस होता. स्क्वेअर लेगला खेळ. क्षेत्ररक्षक पाहायचं आपल्याला दूरवरून आलाय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न दिसला नाही. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावफलक 1 न पुढे जायला. 28 धावा धावफलकावरती आहेत. 2.3 षटकाचा खेळ. 2.2 षटकाचा खेळ मैदानावरती सुरू असताना शेवटचे 22 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 59 धावेंची गरज आहे.
अजूनही सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे. खर तर पुन्हा या दोन षटकाराने सामन्यात रंग आणलेला आहे. एक चांगला सामना. हो पुन्हा स्क्वेअर लेग. शतरक्षक दूरवरती एक टप्पा घेईल. चेंडू सरळ सीमारेषा भेदेल. खणखणीत चौकार. हा पहा चौकार. गंगाराम दादा चषकाचा दणदणीत चौकार. नाम बहुत सुने हम तुम्हारा. धावफलक पहा या चौकारानं पुढे गेलाय. 32 धावा धावफलकावरती आहे. अमर शेळकेचं गोलंदाजीचं समीकरण खरं तर बिघडून टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होतंय. आतापर्यंत 3 चेंडू अमर शेळकेने टाकलं. त्यावरती 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. 18 धावा 3 चेंडू मध्ये आल्यात. बरंच मागडं षटक खरं तर अमर शेळकेचं मैदानाच्या आतमध्ये ठरतंय. 2.3 षटकाचा खेळ सुरू असताना 32 धावा धावफलकावरती आहे. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यश मिळवायचं असेल तर त्यासाठी त्याग महत्वाचा आहे आणि जर तुम्ही त्यागासाठी तयार असाल तर यश नक्कीच तुमचं आहे. स्विच हिटचा फटका खेळायचा प्रयत्न इथे होता. तो फसला. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यशस्वी व्हायचं असेल तर आज प्रत्येकाला मैदानावरती संघर्ष करावा लागणार आहे. यशाच्या उंचीवरती पोहोचायचं असेल तर त्याआधी तुम्हाला जमिनीवरती कष्ट करावे लागणार आहेत. त्यावेळेस तुम्ही खऱ्या अर्थानं यशाच्या उंचीवरती पोहोचणार आहात. ऊंचाई पर पहुंचने के लिए पहले जमीन पर दौड़ना पड़ता है. विश्वास नहीं तो हवाई जहाज को पूछो. आता पहा विमान ज्यावेळेस उंच भरारी घेत असतं त्यावेळेस त्याला आधी जमिनीवरती पळावं लागतं. त्यानंतरच ते आकाशामध्ये भरारी घेत असतं. म्हणजे त्याला सुद्धा कष्ट घ्यावे लागतात. तसं आपल्याला देखील यशस्वी व्हायचं असेल, यशाच्या उंचीवरती पोहोचायचं असेल तर तिथे तुम्हाला कष्ट घ्यावे लागणार आहेत. हो अफलातून क्षेत्ररक्षण आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं आणि फेक येईल तोपर्यंत घेतल्यात. एक धाव घेतली. एक धावेच्या साईने धावफलकावरती धावी. 34 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. ज्या सरासरीने खरं तर आता इथून पुढे धावा बनवायच्या आहे त्या सरासरी किंवा धावेंचा वेग देखील तुम्हाला वाढवायचा आहे. त्या ठिकाणी दंत शुभाग म्हणतोय ज्यांच्या माध्यमातून बॅट्समन म्हणता येणार नाही, बेस्ट बॅटर आणि उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी ज्यांच्या माध्यमातून सौजन्य आहे, सॉरी मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांच्या माध्यमातून मेडल सौजन्य आणि टी शर्ट सौजन्य आहे, सन्माननीय संदीप शेठ एकनाथ जगदाळे, नवखंडनाथ जिम्स यांच्या माध्यमातून ते खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच साठी पारितोषिक आहे. मान्यवरांच्या ठिकाणी शुभाग म्हणतोय त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक स्वागत करतो.
कव्हर पॉइंटला खेळायला फटका होता, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय दूरवरून आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे, 2 धावा इथे मिळणार आहेत आणि 2 धाव्यांबरोबर धावफलक पुढे गेलाय, धावफलकावरती वाढ होईल. 36 धावा धावफलकावरती पूर्ण होणार आहेत. एकेरी दुहेरी धावा खरं तर जमवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दोनही फलंदाज करतायत. जिथून मिळतील तिथून धावा घेणं आता उचित ठरेल, कारण शेवटपर्यंत संघर्ष करायचा, शेवटपर्यंत प्रयत्न करायचा आणि त्या प्रयत्नांवरती नक्कीच आता यश मिळवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये लढाई. एक सोपा झेल टिपला अमर शेळकेनं आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 4. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमधील संतोष पायगुडे. फौजीचं खरं तर आता मैदानाच्या आतमध्ये आगमन झालंय, परंतु आता संघ अडचणीत असताना पायचंही संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जायचं असेल तर आता फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसराही फलंदाज इथे कोसळतोय. एका पाठोपाठ एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतोय. 5वा धक्का बसला गेलाय. धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4थ्या क्रमांकाचं षटक पॅरिस कांबळेनं थंड हातामध्ये घेतलाय. आतापर्यंतची गोलंदाजी आतापर्यंत त्याने केवळ 13 धावा खर्च केल्यात आणि 4 फलंदाजांना बाद केले. म्हणजे फलंदाजी करत असताना देखील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अर्जुन पायगुडे. थँक्यू. संतोष पायगुडे आणि अर्जुन ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. धावफलकाला पुढे नेण्याचं काम करायचंय, विजयाच्या दिशेने आपल्या संघाला न्यायचंय. तो प्रयत्न आता मैदानावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खरं तर आज मैदानावरती कुणाला तरी त्या पराभवाचं तोंड पाहायचं आहे. विजय आणि पराजय खरं तर नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्या क्रिकेटच्या मैदानावरती तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतात. सामन्यातलं समीकरण बदललंय. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत. 51 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. चांगला चेंडू होता पॅरिस कांबळेचा, बराचसा शफल होऊन खेळला होता. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणजे आज पराभव झाला म्हणून खचून जायचं नाही, प्रयत्न सातत्य या क्रिकेटमध्ये ठेवायचं. कधीतरी यशस्वी नक्कीच होणार आहे. मॅच हरली म्हणून गेम संपत नाही. आणि मॅच हारली म्हणून प्लेयरही संपत नाही. कोणी नावं ठेवली म्हणून क्रिकेट खेळायचं कधी थांबत नाही. आज हारलो म्हणून कधी जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. समोर कोणतीही टीम असो, जिद्द चिकाटी असली की तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकावरती आपण पाहतोय 37 धावा आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 12 चेंडू देखील अजून बराच मोठ्या धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत संघ आपण पाहतोय 37 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय आणि आता पाहिजे त्या 5व्या षटकाची जबाबदारी कोणावरती सोपवली. पुन्हा एकदा राजकडे ते चेंडू खरं तर चेंडू सोपवलाय. शेवटचे 12 चेंडू आणि 50 धावेंची गरज आहे. खरं तर इथे आता उभं राहणं गरजेचं आहे. अजूनही खरं तर सामना संपलेला नाही. इथे एखादा फलंदाज जर आक्रमक झाला तर 12 चेंडू मध्ये 50 धावा सुद्धा बनू शकतो. कारण संघर्ष आहे आणि तो संघर्ष खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे. संघर्ष प्रगतीचं आमंत्रण असतं. जो स्वीकारतो तोच पुढे जातो आणि तो संघर्ष खरं तर तुम्हाला स्वीकारणं गरजेचं आहे आणि तो संघर्ष स्वीकारण्यासाठी आता नक्कीच फलंदाज तयार झालाय. यावेळेचा चेंडू अफलातून होता. भयान वेगात टाकलेला चेंडू फलंदाजाला इथे उभं करून ठेवतोय आणि सामन्यातलं समीकरण सुद्धा या निर्धाव चेंडू पर्यंत नंतर बदलणार आहे. खरं प्रत्येक निर्धाव चेंडू सामन्यातलं समीकरण बदलून टाकेल आणि फलंदाजांवरती तो खरं तर प्रत्येक निर्धाव चेंडू हा प्रेशराईज करणार आहे आणि इथून पुढे एकदा का फलंदाजांनी प्रेशर घेतला, दबाव घेतला की तिथून पुढचं गणित मात्र फार अवघड होऊन जाणार आहे. 11 चेंडू आणि 50 धावेंची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी आहे. व्हायचंय सरळ बॅटने खेळाय. डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर आलाय. यावेळेस चांगले क्षेत्ररक्षण आहे. एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे गेलाय. 38 धावा धावफलकावरती 5व्या क्रमांकाचं षटक प्रगती पथावर सुरू असताना अगदी शांत पद्धतीने हा सामना खऱ्या अर्थानं सुरू आहे. वाटलं होतं एक रंगतदार लढत होईल, परंतु विकेटची पडझड आपण पाहिली. मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं पडत गेली आणि सामन्यावरची पकड हळूहळू खरं तर आता केडगाव स्मॅशर संघानं सामन्यावरची पकड मजबूत केलेली आहे. कुठेतरी डोंजे संघाच्या हातातून सामना कुठेतरी निष्ठच चाललाय आणि ती खरं तर डोंजे संघाला जर सामन्यावरची पकड मजबूत करायची असेल तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा थोडस आक्रमक व्हावं लागेल आणि षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं राहील. पुन्हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषेवर आला. एक सिंगल तिथे मिळेल. एकेरी दुहेरी धावेने आता काम चालणार नाही. सामना जिंकायचा असेल तर मोठाले फटके सुद्धा तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. डीप पॅस्ट्रा कव्हरला खेळाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे आणि क्षेत्ररक्षण देखील सुंदर तिथे पाहायला मिळाले. 2 धावा इथे घेतल्या. 2 धाव्यांबरोबर धावफलक पुढे जाईल. 43 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5वा 5व्या षटकातला अंतिम आणि शेवटचा चेंडूचा शिल्लक आहे. राजनं देखील एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. खरं तर दुसरं षटक तो टाकतोय. आतापर्यंत 9 धावा त्यानं खर्च केल्यात आणि एक फलंदाज बाद करण्यात राजला देखील यश आले. 4 फलंदाज पॅरिस कांबळेनं बाद केले. म्हणजे राज आणि पॅरिस ही खरं तर फलंदाजी देखील त्यांची चांगली होती. गोलंदाजी देखील त्यांनी कमालीची ठेवली आणि संघाला विजयाच्या खरं तर विजयामध्ये या दोनही खेळाडूंचा बराच मोठा वाटा आहे. षटक संपलं. 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 43 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी आहे. थँक्यू तिथे शेवटचं आणि अंतिम तो षटक आता मैदानावरती तुम्हाला पाहायचं आहे. 6 चेंडू आणि 43 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी आहे.
6 चेंडू 43 धाव्यांची गरज असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. खर तर 1000 लोकांच्या शर्यतीत तुम्हाला पहिले यायचं असेल तर तुम्हाला 999 लोकांपेक्षा वेगळा विचार करावा लागतो. आणि फलंदाज बाद होतो इथे धक्का क्रमांक 6. जीवनाच्या शर्यतीमध्ये कधी दुसऱ्यांना हरवण्यासाठी पळू नका. पळायचं असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा. कोणी आपलं वाईट करतो हे आपलं कर्म आहे आणि आपण कोणाचेच वाईट करणार नाही हा आपला धर्म आहे. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला गेलाय. 44 नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण. एक सिंगल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे. 45 धावा धावफलकावरती आहे. ओ बॅटची कड घेणारा चेंडू कॉट बिहाइंड फलंदाज बाद धक्का क्रमांक 7. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 43 धाव्यांची गरज आहे. 45 धावा धावफलकावरती. फुल टॉस होता, बिमर होता, बराच मोठा बिमर होता आणि पाहिजे इथे पंचांनी नो चेंडू घोषित केलाय. पुन्हा टाकला तर गोलंदाज थांबवला जाणार आहे. हा 46 धावा धावफलकावरती. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रिव्हर्स अटेंड केला होता. थेट एस्टनवरती चेंडू आला असला तरी ते फलंदाज बाद होणार नाही. धावांसाठी धावाधाव होती, फलंदाज बाद होतोय. थँक्यू. चला पटकन फलंदाज. यानंतरचा सामना, या सामन्यामध्ये जो पराभूत होणारा संघ आहे सासवड संघ. नायक संपर्क करा आपण. आणि या सामन्यामध्ये जो संघ पराभूत होणार आहे त्या संघनायकाने लगेच मंचावरती टॉस करण्यासाठी यायचंय. तो सामना पाहू. आयोजक सांगतील किती षटकांचा घ्यायचा आहे. 2 चेंडू अजून मैदानावरती शिल्लक आहेत. फुल ओव्हर लेनचा चेंडू होता. क्वार्टरमॅनचा वापर करत खंडून काढला. धाव घेण्यासाठी तयार नाहीत कारण माहित आहे सामना आता आपल्या हातातून सुटलाय. खरं तर केडगाव स्मॅशर संघाचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकापासून त्यांनी सामन्यावरची पकड मजबूत ठेवली आणि कुठेही फलंदाजांना डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. वा, रिव्हर्स स्वीपचा अटेंड होता. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फेकून दिला. बराच उशिराने एक षटकार आलाय परंतु सामना संपला. चला डोंजे संघनायक टॉस करण्यासाठी या. सासवड आणि डोंजे. थँक्यू. चला पारितोषिक. पॅरिस कांबळे आपल्यासाठी काही पारितोषिक होतं आणि मला ते तुषारसाठी देखील काही पारितोषिक होतं. ते पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय.
थँक्यू थँक्यू. चला संगनायक या दोन्ही संगनायक प्रथमतः आपण तुषार आणि पॅरिसला पारितोषिक देतोय. या ठिकाणी पारितोषिक त्यांच्या शुभ हस्ते आपण देतोय. माजी सैनिक सन्माननीय कैलास शेठ जगदाळे यांच्या शुभ हस्ते पॅरिस आणि तुषारला पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. चला डोंजे आपले संघ किती आहेत? 3 षटकार आहेत आणि त्या 3 षटकारांचं पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. चला डोंजे संगनायक चला घ्या ते पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पॅरिस कांबळे. पॅरिस कांबळे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी देतोय. ज्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सन्माननीय विलास भाऊ जगदाळे, सन्माननीय कानिपनाथ जगदाळे मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पॅरिस कांबळे. गोलंदाजी करत असताना प्रभावित केलं आणि फलंदाजीमध्ये देखील एक चांगली कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली. एक सन्मान चिन्ह देऊन आपण या ठिकाणी पॅरिस कांबळेला सन्मानित करतोय. विलास भाऊ जगदाळे आणि सन्माननीय कानिपनाथ जगदाळे या मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं. त्याचप्रमाणे माजी सैनिक सन्माननीय कैलास जगदाळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देतोय. या आताच्या होणाऱ्या मॅच